अहो अहो रागवलाच नाही ना? छायत्यांबद्दल बोलले ता? आज बोललंस, परत बोलू नको. बरं. अभिराम भाऊजींचं काय फोन इलं होतं काय? नाही. काल गेले होत कागदपत्र आणूक, अजून इले नाही. उशीर झालो असत म्हणून तालुक्यात राहिलं असत. त्याचे काय मित्र कमी हत आहे? नको बाजू ठेव, कोणाच तरी पाय लागत तर फुटत. अरे दत्ता, तुलाच शोधत होतो. तुझ्या खोलीत नाही सापडलास, इथे बघूया. काय रे माधवा, काय झाला? भाऊजी चाय घेतास काय? नाही नको. अहो घेवा, तयारच हा. बरं ठीक आहे. बस 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 बस. घेवा. भाऊजी, हा त्या सह्यांचा कधी करायचा? अभिराम भाऊजी पण कचेरीत गेले होते. ते इले की सगळा कळात कागदपत्रांचा. हो. हा, आणि पुढच्या वेळेत आंबे पाठवते हा अर्चीसात. आता जाशाल तर तांदूळ घेऊन जा. आणि शेतीचं काय वाटो असत तर मी पाठवून दे. तुझ्या जमिनीत पीक चांगलं येत. माधवा, काय झालं रे? सॉरी दत्ता, मी तुला जमीन द्यायला तयार झालो होतो, पण तयार झालो होतो म्हणजे म्हणजे दत्ता, त्या जमिनीचा वाटा द्यायला आता मला नाही जमणार. काय काय सांगतास भाऊजी? पण तुम्ही तर आमका म्हणाला होतास जमीन देतय म्हणून, आणि आम्ही सुद्धा शेती पिकवून त्यातलं वाटो तुमका देताव असं सांगितलेला ना? हो. मग आता काय झाला? अगं, थोडा प्रॉब्लेम झालाय. माधवा, कसला प्रॉब्लेम? काय झाला हा भाऊजी? तिला लक्षात, वहिनी येईपर्यंत तुझा होकार होतो. आता वहिनी येल्यावर नाही म्हणतास ना? झाला. म्हणा मी सयो करून घेऊच्या मागे लागले होते. या माणसांचो काय भरोसा नाही. तोंडावर गोडगोड बोलतील आणि मागून खंजीर खुपसतील. आपण आपली स्वप्न बघितला, 2 घास जास्त गेले, कारण तुमच्या भावान आपलो त्रास समजून घेतला असं आपल्याक वाटत होता. कोण काय समजून घेणार नाही आपल्याक. आपण दरिद्रीत राहणार. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?